थांब विक्रम. विक्रम, मी तुझ्या समोर हात जोडते. आलायस तसाच परत जा. आजपर्यंत तुझ्यामुळे आम्ही सगळ्यांनी आणि देवयानीने खूप सोसलंय. आता देवयानीचं आयुष्य थोडं मार्गी लागतंय, तर इथे येऊन त्यात विघ्न नको आणूच. जा बाबा, परत जा. यातच तुझं आणि देवयानीचं भलं आहे. आई, आई प्लीज तुम्ही असं बोलू नका. आज आमचं आणि देवयानीचं लग्न होणार आहे तुम्हाला माहिती होतं, आणि तिचं तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न लावून देताय. आई प्लीज आज अशा वागू नका. भैया निर्भय, तुम्ही तरी यांना काहीतरी समजून सांगा प्लीज. तुम्ही आम्हाला समजवण्यापेक्षा तुमच्या भावालाच काहीतरी का नाही समजवत? हे बघा, इथे सगळ्यांसमोर असं तमाशा करण्यापेक्षा कृपा करा आणि इथून निघून जा. पण आई, आजच्या दिवशी तर देवयानी आणि विक्रमचं लग्न ठरलं होतं ना? हो, आज लग्न ठरल्याप्रमाणेच पार पडणार आहे. पण देऊचं लग्न विक्रमशी नव्हे, सोहमशी होणार आहे. आणि एक गोष्ट, हे लग्न देवयानीच्या मर्जीनीच होत आहे. तुमचा विश्वास बसत नसला तर तुम्ही तिला विचारू शकता. देवयानी, तुझी आई जे सांगते ते सगळं खरं आहे. देवयानी, तू काही बोलत का नाहीयेस? तू शांत का आहेस? प्लीज काहीतरी बोल. सांग या सगळ्यांना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. सांग या सगळ्यांना की आज आपण लग्न करणार आहोत. याच दिवसाची वाट बघत आपण इतके दिवस जगत होतो ना देवयानी. देवयानी, तू गप्प कायस? देवयानी बोल ना प्लीज. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय. या मंडपात जमलेल्या सगळ्या पाहुण्यांसमोर चाललेला तुमचा हा तमाशा थांबवा. आणि तुम्ही इथे आल्याचं तुमच्या भैया साहेबांना कळण्याच्या आधीच तुम्ही इथून निघून जा. कोण भैया साहेब? ज्या भैया साहेबांमुळे आज हा प्रसंग घडतोय, त्या भैया साहेबांची तुम्ही आम्हाला भीती दाखवताय. ज्या भैया साहेबांमुळे या मांडवामध्ये एकाच वेळेस तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे, त्या भैया साहेबांची तुम्ही आम्हाला भीती दाखवताय. माफ करा, अशा कोणत्याही भैया साहेबांना आम्ही ओळखत नाही. विक्रमचे मोठे भाऊ फक्त आम्ही आहोत. त्याच नात्याने आम्ही तुमच्याशी बोलतो. देवयानी, तू जर का आज दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस ना, तर आम्ही आमच्या भावाला कायमचं गमावून बसू. सर, सर तुम्ही तरी काहीतरी बोला. सांगा ना आमचं काय चुकलं. आम्ही देवयानीवर मनापासून प्रेम करतो. याबद्दल अजूनही तुम्हाला खात्री वाटत नाहीये का? तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये की देवयानीमुळे आम्ही अंतर्बाह्य बदललोय? सर बोला ना काहीतरी प्लीज. शांत बसून राहू नका. तुम्ही तरी बोला. उद्या काकू, तुम्ही का अशा शांत बसलाय?
तुमची ही तुळस तुम्ही आमच्या अंगणी देणार होतात ना लावायला, ती अशी परस्पर तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकली का? का असं केलं तुम्ही? साक्षी, आमच्या देवयानीची काळजी घ्या असं म्हणाल होतीस ना तू आम्हाला. मग असून सुद्धा देवयानी परस्पर दुसऱ्याकडे कशी निघून जाते? तिला सांग, आम्ही तिच्याशिवाय नाही जगू शकत. साक्षी, काका, काकू, श्रावणी, हे सगळं चाललंय, हे सगळं योग्य असं वाटतं तुम्हाला? मग नसेल वाटत तर तुम्ही गप्प का, काहीतरी बोला प्लीज. प्रतीक्षा, हा सगळा प्रकार थांबवणं आता तुझ्या हातात आहे ग. देवयानीच्या अंगाला सोहमची हळद लागली हे मान्य करते मी, पण तिच्या नशिबात विक्रमच्या नावाचं मंगळसूत्र आणि कुंकू आहे, त्याला तू तरी काय करणार ग? ऐक माझं. प्रतीक्षा, प्रत्येक आईला आपल्या मुलीच्या आयुष्याचं भलं व्हावं असंच वाटतं ना. पण आज देवयानी आणि तिचं सुख याच्या आड तू उभी आहेस, हे मला तुझ्या लक्षात आणून द्यावं लागतंय. आता निर्णय तुलाच घ्यायचा आहे. समीक्षा, सोहम, मला माफ करा. कदाचित मी तुमची थट्टा केली असं तुम्हाला वाटू शकतं. कृपा करा आणि पुन्हा एकदा मला समजून घ्या. आणि विक्रम आणि देवयानीच्या लग्नाला परवानगी द्या. प्लीज मावशी, अगं तू आम्हाला आईसारखी आहे. जे काय घडलं ते आम्ही पाहिलंय. मला जरी कितीही वाटलं की देवयानीचं लग्न सोहमशी व्हावं, तरी जर लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जात असतील तर त्याला तू आणि मी तरी काय करणार? देवयानी विक्रमला किती वर्षापासून ओळखतोस? 4 महिन्यांपासून की 4 वर्षांपासून? आपण तर एकमेकांना कित्येक वर्षापासून ओळखतोय. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तूच आहेस. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तूच आहेस. आणि तरीही तू विक्रमशीच लग्न करणार आहेस? तू विक्रमशीच लग्न केलं पाहिजेस. कारण जरी माझं तुझ्यावर प्रेम असलं तरी तुझं विक्रमवर प्रेम आहे हे मी कसं विसरेन? विक्रम, मी हार मानायला तयार आहे, पण ह्या पराभवाचा बदला मी नक्की घेईन.
सुमूर्त सावधान लाभे गृहिणी सुशील रमणी पत्नी तुम्हा जीवनी लाभे गृहिणी सुशील रमणी पत्नी तुम्हा जीवनी प्रेमे वागुनिया तिला निशिदिनी संसार हा ताजनी प्रेमे वागुनिया तिला निशिदिनी संसार हा ताजनी वधूवर्यो शवं भरतु सावधान वाजेती सनई वसाचा उघडा दारात तो मंजुळा आले आप्त सखे विवाह समयी चिंतावया मंगला पाहोनी उभया इथे वधूवरा सानंदती मानसी देती शिशलाडक्या वधूवरा पुऱ्या सदा मंगलम वधूवर शुभं भवतु शुभमंगल सावधान विवाह संस्कार बंधन प्रत्यर्थे प्रजापति अग्ने नमः प्रजापति अग्ने इदं मम नमस्कार करता प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि विवाह संस्कार बंधन प्रत्यर्थे प्रजापति अग्ने नमः प्रजापति अग्ने इदं मम नमस्कार करायचा प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि प्रजापति अग्ने नमः प्रजापति अग्ने इदं मम अग्नि नारायण देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि अनेन कृतव्येन आवाहित अग्नि नारायण सूर्य परमेश्वर प्रीयताम् विवाह संस्कार बंधन प्रत्यर्थे तूप लावायचं लाह्या द्या हातावरती ठेवून द्या वाटते मम विवाह संस्कार बंधन प्रत्यर्थे डावात खाली उजवात वरती वाकून चौकाश आतमध्ये होत्या प्रजापति अग्नि नमः प्रजापति अग्नि नमः उभं राहून दोघांनी नमस्कार करायचा अग्नि नारायण देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि बसायचं खाली सोडा आणि दोन्ही हात एक हात तिकडे करायचा आणि गळ्यामध्ये घालायचं
आपला उजवा हात, डावा हात, करंगळी पकडायची. आपण पुढे चालायचं, मागण्यात चालायचं. सुरुवातीला पूर्ण गोल फेरी मारून यायचं पाटाच्या होती. रडू नकोस. झालं ना तुझ्या मनासारखं. आणि माझ्याही हेच पाहिजे होतं आम्हाला. या अभिनंदना, अभिनंदना, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शेवटी आम्ही तुमचं लग्न लावून दिलं की नाही हो? देवयानी हे लिंगप्पा साहेब, आमच्या महादेव बिल्डर्सचे मालक. नमस्कार. साहेबांनी आमच्यासाठी जे काही केलंय, कदाचित त्यांच्या उपकारांची फेड या जन्मी तरी आम्ही नक्कीच करू शकत नाही. भैया साहेबांनी आम्हाला किडनॅप केलं आणि लिंगप्पा साहेबांनी आम्हाला सोडवलं, म्हणून आम्ही वेळेत लग्न मंडपात पोहोचू शकलो. आज केवळ लिंगप्पा साहेब होते म्हणून आपलं लग्न होऊ शकलं. देवयानी, नाही हो, इतकं लाजवू नका आम्हाला विक्रमादित्य साहेब. सुनबाई बोललं तर चालेल ना? तुमचं लग्न झालं त्याला कारणीभूत तुमचं प्रेम आहे बघा. लिंगप्पा साहेब, थँक्स. यू आर वेलकम. ते उशीर झालं कारण आम्ही ते गिफ्ट घ्यायला गेलो होतो. तुमचं छान गिफ्ट आहे बघा, छान गिफ्ट आहे बघा, तुम्ही उघडून बघा. फार सुंदर आहे बघा. या, फक्त एक गिफ्ट नाही, आणखीन एक सरप्राईज आहे बघा. सुनबाई, तुमचं याच्याबरोबर लग्न झालं त्या निमित्तानं रिसेप्शन आमच्याकडून बरं का. लिंगप्पा साहेब,